शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नागरिकांना उष्माघाताबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. उष्माघात ही जीवघेणी स्थिती ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच हलके सैल आणि सुती कपडे परिधान करावेत असे सूचित करण्यात आले आहे. उष्णतेचा परिणाम टाळण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी पिणे आवश्यक असून लिंबू पाणी, ताक, फळांचे रस यांचा आहारात समावेश करून शरीर हायड्रेट शरीर हायड्रेट ठेवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वाहतूक कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेमुळे त्रस्त किंवा बेशुद्ध पडलेली व्यक्ती दिसल्यास त्वरित सावलीत हलवून प्राथमिक उपचार करावेत आणि 108 आपत्कालीन सेवेशी संपर्क साधावा असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून